हॅलो फ्रेंड्स, मक्का मजेत आहात ना सगळे। आज आपण पंचामृत करणार आहोत। घरात जर भाजी नसेल तरी पण उपयोगी होतं। 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, मिक्सर मध्ये घालून जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यात 3 चमचे तेल घातलंय। तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची पाव चमचा आणि पाव चमचा जिरे घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे आणि मिरची आपण मिक्सर मधून पेस्ट करून घेतली ना ती घालून घ्यायची आहे। जाडसरच पेस्ट करून घ्यायची आहे, जास्त पण बारीक करायची नाहीये। आता सगळं 2 मिनिटं तेलात भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा तिखटपणा कमी होतो आणि पंचामृत जास्त दिवस पण टिकू शकते। आता यात पाव चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा काळा तिखट घालायचा आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, बॅडगी मिरचीचं तिखट आहे, मीठ घालायचं चवीनुसार, चिंच आहे थोडी पाण्यात भिजवून ठेवलेली आहे। आता भाजून झालेलं आहे। आता चिंचेचं पाणी आहे ना ते पण घालून घ्यायचं आहे, त्यात शिजवून घ्यायचं आहे चांगलं। आता गूळ घालून घ्यायचं आहे, चिंचच्या डबल गूळ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आंबट गोड चवीला छान लागतं। आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे। 2 चमचे शेंगाचा कूट घालायचा आहे, 2 चमचे कारळचा कूट घालायचा आहे, म्हणजे हेल्दी पण तयार होतं। सगळं चांगलं उकळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही। थंड झाल्यावर खूप छान लागतं। भाजी नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।